तिचं नाव आहे। पुण्यामधल्या आंबेगाव पठार परिसरामध्ये राहत्या घरामध्ये गळफास घेऊन तिने आपलं आयुष्य संपवलंय। या प्रकरणी सिंहाचा सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आणि सासरच्या 7 जणांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर या प्रकरणाच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरती निशाणा साधला। कायद्याचा धाक राहिला नसून रुपाली चाकणकर नको त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप अंधारेंनी केला आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातल्या ज्या जखमा होत्या त्या आत्ता कुठे जर अशा खपल्या धरत आहेत, तोवरच पुण्यात अजून एक ही घटना घडली। म्हणावे तसा कायद्याचा वचक लोकांना बसत नाही, किंबहुना यावर काय रिमेडी शोधून काढावी हे सरकार नावाच्या यंत्रणेला कळत नाही। आयोग नावाच्या यंत्रणेवर मी अजिबात रिमार्कच करायला जात नाही। आपली जिथे गरज नाहीये, जिथे आपला अधिकार नाहीये, तिथे लुडबुड करत होत्या त्या बाई मागच्या 2-4 महिन्यामध्ये जिथे सलग महिलांची प्रकरणं घडत आहेत त्यात अवाक्षरानेही व्यक्त झालेल्या नाहीत। पुढची एक मोठी बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची, कारण इयत्ता 9वी साठी ओपन बुक एक्झाम घेण्याचा मोठा निर्णय